नमस्कार, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या शाश्वत अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मला. नुकताच काही दिवसांपूर्वी आलेल्या शासन नियमानुसार एमपीएससी चे म्हणजेच शासकीय नोकऱ्यांमधील 108 संवर्गातील गट क चे पद हे एमपीएससी मार्फत भरले जाणार आहेत अशी एक जाहिरात, हे नोटिफिकेशन तुम्हाला त्यामध्ये दिसतंय. तर त्यामधली पहिलीच जाहिरात ही प्रकाशित झालेली आहे, जी लिपिक आणि बेलिफ या पदासाठीची जाहिरात आहे. ओके, तर आपल्याला आज हीच जाहिरात डिटेल मध्ये बघायची आहे. कोण परीक्षा देऊ शकते, पात्रता काय असणार आहे, त्यासाठीची वयोमर्यादा काय आहे, फॉर्म कधीपर्यंत सुरू असणार आहे, जागा किती आहे, आपल्याला कुठल्या संवर्गातल्या जागा किती आहे, ह्या सगळीच माहिती आपल्याला आजच्या सेशन मध्ये बघायची आहे. तर लक्ष द्या. तर मुंबई नगरपाल शेरीफ या पदासाठीची बेलिफ आणि लिपिक या दोन्हीही पदांसाठीची ही जाहिरात आहे. ही जाहिरात एमपीएससीच्या ऑफिशियल साइटला प्रकाशित झालेली आहे आणि यामध्ये जसं तुम्ही पाहू शकता, तर अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे, अर्ज सादर करण्याचा जो इथे तुम्हाला कालावधी दिसतोय, हा आहे 17 जून 2026 पासून तर 7 जुलै 2026 पर्यंत. ओके, म्हणजेच कालावधी कधीपासून आहे, तर 17 जून पासून सुरू होणार आहेत फॉर्म ते 7 जुलै पर्यंत या फॉर्मची डेट राहणार आहे. ओके, अर्थातच एमपीएससी मार्फत घेतल्या जाणार गट क चे हे पद आहेत. जसं 108 संवर्गाचे ठरले होते, तर ही पहिलीच जाहिरात आपल्याला त्यामधली दिसते. ऑनलाईन जर तुम्हाला फीस भरायची असेल तर 7 जुलै पर्यंतच फीस भरावी लागेल आणि चलनाद्वारे जर फीस भरत आहे तर 9 जुलै पर्यंत सुद्धा तुम्ही फीस पेमेंट करू शकता. तर 17 जून ते 7 जुलै हा डेट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ओके, आणि आपल्याला आता पुढे पाहायचे की पद कोणते कोणते आहेत. तर पद, एकूण पद जर आपण पाहिले तर 20 पदांची ही जाहिरात आहे. टोटल किती पद आहेत, तर 20 पद आहेत. आता बरेचसे विद्यार्थी हीच गोष्ट डोक्यात आणून की नाही 20च पद आहेत, पुढे फॉर्म भरायला पुरतो, पण प्रत्येक येणारं पद आता महत्वाचं असणार आहे, कारण एमपीएससी गट क चे पद जे आहेत ते एमपीएससी मार्फत भरण्याला सुरुवात झालेली आहे. यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर या संवर्गासाठी आपल्याला पद दिसत नाही. अराखीव जागा आहेत 3, नंतर अनुसूचित जाती आहेत 2, नंतर आणखी तुम्हाला अशा ज्या जागा आहेत त्या दिसत आहेत, म्हणजे एकूण आरक्षित पद जे आहेत ती 20 आपल्याला यामध्ये दिसत आहेत. ठीक आहे, अराखीव साठी म्हणजेच ओपन कॅटेगरी साठी यामध्ये पदच नाहीये. अराखीव साठी कोणतेच पद नाहीये. एससी एसटी हे तुम्हाला दिलंय, एससी चे 3 आहेत, एसटी साठी 2 पद आहेत. ठीक आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं तर महिलांसाठी एक पद राखीव आहे. टोटल 20 पदांची ही जाहिरात आहे आणि वेतन श्रेणी जर तुम्ही पाहिली तर S6 ही वेतन श्रेणी आहे, म्हणजे 19,900 पासून तर 63,200 पर्यंत पेमेंट स्केल इथे आपल्याला दिसतंय. ओके, नंतर आपल्याला या पुढे पाहायचंय आता की एक्झॅक्टली वयोमर्यादा किती असणार आहे. तर वयोमर्यादा सुरू होतीये, किमान वयोमर्यादा 19 वर्ष आहे, म्हणजेच 19 वर्षापासून पुढील विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. आता जर तुम्ही मागासवर्गीय, अनाथ किंवा ईडब्ल्यूएस मध्ये येताय तर 43 वर्ष ही वयोमर्यादा त्यामध्ये सांगितली गेली आहे. नंतर ईडब्ल्यूएस साठी खेळाडू जर आहे तरीही 43 वर्ष आहे आणि माजी सैनिक, आणीबाणी किंवा अल्पसेवा हे जे अधिकारी आहेत यांना 43 प्लस म्हणजे प्लस 3 वर्ष त्यांना त्यामध्ये सवलत आहे. तसेच हँडिकॅप दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्षांची वयोमर्यादा यामध्ये देण्यात आलेली आहे. म्हणजेच मिनिमम तुमची एज ही 19 पाहिजे आणि जास्तीत जास्त 43, आणि जर हँडिकॅप असेल तर 45 त्यामध्ये चालणार आहे. ओके, चला पुढे बघा आता. तर पात्रता काय आहे, पात्रता आहे एनी ग्रॅज्युएट. काय पात्रता आहे, एनी ग्रॅज्युएट. ठीक आहे, एनी ग्रॅज्युएट ही पात्रता यामध्ये आता चालणार आहे. म्हणजेच कोणत्याही विद्यापीठाची पदवी असली तरीही चालेल, इव्हन ओपन विद्यापीठ सुद्धा, ओपन युनिव्हर्सिटी सुद्धा चालणार आहे, मुक्त विद्यापीठ जे आहे ते सुद्धा चालणार आहे. अंतर्वासी किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकांनी ही अट अर्ज स्वीकारण्याच्या विविध दिनांकांपर्यंत पूर्ण केलेली पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आता मराठी भाषेचं ज्ञान कशामधून समजेल, तुमच्या 10वी 12वीच्या मार्कशीट मध्ये जर मराठी विषय आहे म्हणजे तुम्हाला मराठीचं ज्ञान आहे असं मानलं जातं. पुढे पहा, या पदासाठी टायपिंग सुद्धा गरजेची आहे. मग टायपिंग कोणती गरजेची आहे, मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट किंवा
इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट। यामध्ये महत्वाचा फॅक्टर आहे किंवा, महत्वाचा पॉइंट कोणता आहे किंवा, म्हणजेच तुम्हाला टायपिंग कोणती लागणार आहे पहा, एक तर इंग्लिश 40 किंवा दिलेलं आहे, काय दिलेलं आहे किंवा मराठी 30, म्हणजे एक तर इंग्लिश 40 असेल तरीही चालेल किंवा मराठी 30 असेल तरीही चालेल, दोन पैकी कोणतीही एकच असं त्यामध्ये दिलेलं आहे। ओके येस, आणि MSCIT देखील यामध्ये गरजेची सांगितलेली आहे, तर हे फार महत्वाचं आहे, दोन पैकी कुठलंही एकच लागेल हे तिथे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल। ओके चला तर पुढे बघा, आता परीक्षा कशा स्वरूपात घेण्यात येणार आहे, कशा स्वरूपाची परीक्षा असणार आहे। परीक्षेचे टप्पे अर्थातच एकच परीक्षा आणि थेट सिलेक्शन आहे, म्हणजे MPSC द्वारे घेण्यात येणारी सरळ सेवा परीक्षा। नंतर यामध्ये MCQ प्रकारचे प्रश्न असणार आहेत, एकूण गुण 400 आहेत, म्हणजेच 200 प्रश्न, ठीक आहे, एकूण गुण आहेत 400, प्रत्येकी 200 गुण असलेली परीक्षा होणार आहे। यामध्ये दोन पेपर होणार आहे, हा पेपर 1 आहे आणि हा पेपर 2 आहे। पेपर 1 मध्ये मराठी आणि इंग्रजी आपल्याला दिसतंय, आणि हाच एक कुठेतरी आपण असं म्हणू शकतो इथपासून आपल्याला MPSC पुढे ज्या सरळ सेवा घेणार आहेत त्याचा पॅटर्न आपल्याला आतापासून दिसतोय बघा। MPSC कशा पद्धतीने सरळ सेवा पुढे सुद्धा कंडक्ट करू शकते, तर पेपर 1 ला इंग्रजी आणि मराठी 50-50 प्रश्न येतील आणि 100-100 गुण, म्हणजेच पहिला पेपर आहे आपला 200 मार्कांचा, पहिला पेपर आहे 200 मार्क, ज्यामध्ये 100 मार्क इंग्रजी व्याकरण, 100 मार्क मराठी व्याकरण, म्हणजेच 50-50 प्रश्न त्यामध्ये येणार आहे, ठीक आहे। आणि दुसरा पेपर आहे आपला GK व बुद्धिमत्ता चाचणी, म्हणजेच आपले इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न राहणार आहेत, सगळे मिळून 100, आणि त्यासाठी मार्क किती आहेत 200, आणि हे प्रश्न इंग्रजी तसेच मराठी दोन्ही भाषांमध्ये तुम्हाला मिळणार आहे। म्हणजेच यामध्ये आपल्याला दिसतो पेपर 1 जो आहे तो 100 प्रश्न आणि 200 मार्कांचा आहे, तर पेपर 2 हा पण 100 प्रश्न आणि 200 मार्कांचा आपल्याला इथे दिसतो, म्हणजेच मराठीचे 50 प्रश्न, इंग्रजीचे 50 प्रश्न, ठीक आहे, आणि खाली जर तुम्ही पाहिलं जीके आणि मॅथ्स रिझनिंगचे सुद्धा 100 प्रश्न। ओके, तर ही सगळी अशी विस्तारित अभ्यासाचा एक पॅटर्न आहे, आपल्या पेपरचा एक पॅटर्न आपल्याला दिसतो। ओके, जर आपण पुढे गेलो तर यामध्ये बघा, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो विद्यार्थ्यांचा की मॅम निगेटिव्ह मार्किंग आहे का, या पेपरला निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर येस, जसा इतर MPSCच्या पेपरला निगेटिव्ह मार्किंग असते तशीच इथे सुद्धा निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4, म्हणजेच 25% निगेटिव्ह मार्किंग यामध्ये असणार आहे, ठीक आहे। आणखी एक महत्त्वाचं, जर एकाच प्रश्नाचे एकापेक्षा जास्त उत्तर दिले असतील अथवा ज्या उमेदवाराने उत्तर पत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केलं नसेल तर त्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येणार आहे, म्हणजेच जर असे 4 सर्कल आहे आणि 4 पैकी तुम्ही जर 1 च्या ऐवजी 2 सर्कल केले तर हा प्रश्न चुकीचा पकडला जाईल आणि हा मार्क तुमचा निगेटिव्ह मध्ये जाणार आहे, हे लक्षात ठेवा। जर तुम्ही एकाच प्रश्नासाठी 2 सर्कल करताय तर तो प्रश्न चुकीचा समजला जाणार आहे, ठीक आहे। तर येस, एखादा प्रश्न अनुत्तरित असेल, म्हणजे एखाद्या प्रश्नाचं जर तुम्ही उत्तर दिलंच नाही तर त्याला निगेटिव्ह मार्किंग अर्थातच लागणार नाही, निगेटिव्ह मार्किंग फक्त चुकीच्याच प्रश्नांना असते। पुढे बघा, आता यासाठी कागदपत्र कोणते कोणते लागणार आहे, डॉक्युमेंट्स कोणते कोणते गरजेचे आहेत। सगळ्यात पहिल्यांदी अर्जातील SSC म्हणजे 10वीचं एक तुम्हाला मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल तुमच्या नावाच्या पुराव्यासाठी, वयाचा पुरावा लागेल, वयाचा पुरावा म्हणजे त्यासाठी तुम्ही TC असेल, बोर्ड सर्टिफिकेट असेल ते लावू शकता। नंतर टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे, मागासवर्गीय असण्याचा पुरावा, सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय तुम्ही जे पण आरक्षण घेताय, EWS घेत असाल EWS सर्टिफिकेट लागेल, ठीक आहे। नंतर EWS सर्टिफिकेट पहा, दिनांक 7 जुलै 2026 पर्यंत ते तिथे व्हॅलिड असायलाच पाहिजे। नॉन क्रिमिलियर 26 आणि 27 या वर्षासाठी व्हॅलिड असणं गरजेचं राहणार आहे। नंतर जर दिव्यांग असाल तर दिव्यांगाचं प्रमाणपत्र इथे लागणार आहे, माजी सैनिक असाल तर माजी सैनिकाचं प्रमाणपत्र, अनाथ तर अनाथाचं प्रमाणपत्र, खेळाडू असेल तर खेळाडूचं, और आर्थिक दृष्ट्या दुर्बल असेल किंवा तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येताय OBC SC ST तर त्यांचं कास्ट सर्टिफिकेट असणं देखील गरजेचं आहे। जर
मॅरिड असल्यामुळे नावामध्ये बदल असेल तर नावामध्ये बदल असल्याचा पुरावा पाहिजे. नावामध्ये बदल असल्याचा कुठला पुरावा पाहिजे? एकतर मॅरेज सर्टिफिकेट नाहीतर गॅझेट तरी असावं. मराठी भाषेचा ज्ञान असल्याचा पुरावा. ह्या कोणता पुरावा आहे? 11वी 10वी आणि 12वीला तुम्हाला मराठी हा विषय असला पाहिजे. आणि लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, हे प्रतिज्ञापत्र आपल्याला पीडीएफ मध्येच अवेलेबल असते. ओके, तर हे सगळेच डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे लागणार आहेत. आता ही सर्वच आपण पाहिलेली आहे माहिती लिपिक या पदासाठी. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे की एक्झाम साठी फीज किती लागणार आहे. तर जे राखीव मध्ये येत आहे म्हणजेच मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा अनाथ, तर यांना 294 रुपये फीज आहे. तर जे माजी संवर्ग आहेत त्यांना फक्त आणि फक्त 44 रुपये फीज आहे. ठीक आहे, यासाठी सध्या तरी कोणत्याही स्किल टेस्टची मागणी केलेली नाही. स्किल टेस्ट यामध्ये काहीच दिलेलं म्हणजे स्किल टेस्ट होणारच नाही. ओके, तर खूप चांगली एक जाहिरात आपल्याला इथे पाहायला मिळते. पद जरी कमी असले तरी प्रत्येक पद आपल्यासाठी इथे महत्वाचं आहे. एमपीएससी जे 108 संवर्गासाठी जाहिरात आपण म्हटलंय की गट क चे सगळेच 108 संवर्गाचे पद एमपीएससी भरणार आहे. तर ही आपल्यासाठी एक स्टार्ट पॉइंट म्हणू शकतो आपण. हा एक प्रारंभ आहे जाहिरातींचा. आणि अशाच स्वरूपाचा मला तरी वाटते की पेपर पॅटर्न हा सरळ सेवेसाठी एमपीएससी अशाच पेपर पॅटर्न ठेवणार आहे. तर नक्कीच अशाच पेपर पॅटर्नला गृहीत धरून तयारी सुरू ठेवायची आहे. आणि जे विद्यार्थी एलिजिबल आहेत त्यांनी फॉर्म भरायचे. आणि तुम्हाला अजून काही या पदाबद्दल असेल, इतर कोणत्या जाहिरातीबद्दल असेल, काहीही शंका असेल तर नक्की मला चॅट बॉक्स मध्ये विचारा.